लक्ष्मीच्या पावलाने या मालिकेचा 1 नोव्हेंबरचा भाग तुम्ही एन्जॉय करत आहात प्रेक्षकांनो. तर आज सगळंच अलबेलच दाखवलेलं आहे मालिकेमध्ये, म्हणजे छान दाखवली आहे मालिका मजेशीर नेहमीप्रमाणे. आता ही जी नैना आहे ना, ती तिच्या आईला म्हणते, मम्मा तू इथे आली आहेस ना, तर मला तुझ्याच हाताने खायचं आहे. आता रजनीताई म्हणतात, नाही ना, कालच आल्यात ना त्या, लगेच काय कामाला लावतेस त्यांना, त्यांची कंबर दुखते ना, कशाला त्यांना स्वयंपाकघरात जायला लावते. आता ही नैना म्हणते, म्हणजे मी आता माझे डोहाळे पण पुरवायचे नाही का. रजनीताई म्हणतात, अगं तसं नाही म्हणलं बेटा मी, पण अगं त्या काही लगेच जाणार नाहीये, कामाला काय लावतेस नैना त्यांना आल्या आल्या. नैना म्हणते, हेच हेच असतं तुमच्या सगळ्यांचं, मला तुम्ही कधी प्रायोरिटी देतच नाही, नेहमी तुम्हा सगळ्यांना माझ्या मनाच्या विरुद्धच वागायचं असतं. मम्माची कंबर दुखते तर ठीक आहे ना, कळते मला, पण मी सुद्धा खूप महिन्याने तिच्या हातचं खाणार आहे ना, मग एवढं काय त्यात, मम्मा माझ्यासाठी करूच शकते ना. इतर वेळेला म्हणत असता ना तुम्ही, काही खावंसं वाटत असेल तर सांग, खावंसं वाटत असेल तर सांग, आता सांगते ना मी तुम्हाला, मग नाही का म्हणतायत मला. जाऊ द्या, तुम्हाला नसेल करायचं ना, नाही म्हणजे माझी आई नसेल बनवणार ना, तर राहुल आणि मी बाहेर जाऊन काहीतरी खाऊन येऊ. कारण काय आहे ना, तुम्हा कोणालाच मला काय हवंय, मला काय पाहिजे याच्याशी काही देणं घेणं नसतं, मला हे कळलेलं आहे आता. हां, जरा काही झालं ना की डॉक्टरांना पटकन बोलवता तुम्ही, पण मी एखादी गोष्ट सांगितलेली पूर्ण करायची नाही हे नाही दिसत तुम्हाला. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे, हेच जर कलाने सांगितलं असतं ना, तर मम्माची कंबर दुखत असती ना, तरी पण तिने सगळं केलं असतं, पण हेच मी म्हणते ना, मग तुम्ही मुद्दाम नाही म्हणणार. कशी कांगावं करते बघा प्रेक्षकांनो, फारच बदमाश आहे हा. आता त्या कलाच्या आई म्हणतात, म्हणजे त्या संगीताताई म्हणतात, जरा शांत बसते का नाही तू आता. आता नैना म्हणते, तू स्पष्ट सांग बरं मम्मा, मला माझी काळजी घ्यायला आली का कलाची, माझी काळजी घ्यायला आली असेल तर माझी काळजी घे व्यवस्थित. शेवटी त्या संगीताताई म्हणतात की, अगं बरं बरं, जरा तोंडावर ताबा ठेव की, त्या बाजी बसलेत ना बाजूला. नाही ना, आता थोड्या वेळ गप्प बसते खरी. रजनीताई म्हणतात, अहो पण संगीताताई तुम्हाला जमणार आहे का, तुम्हाला त्रास होतोय ना. आता त्या म्हणतात की, अहो नाही रजनीताई, काही काळजी करू नका, एखादा पदार्थ करायला जमल ना मला. माझ्या घरी जर माझी कंबर धरली असती तर मला करावंच लागलं असतं ना सगळं काम. करेल मी माझ्या लेकीसाठी. माझ्यासाठी ते काम करणं काही जड नाहीये. रजनीताईंच्या लक्षात येतं की संगीताताईंचं मन किती चांगलं आहे. मग आता लगेच या संगीताताई म्हणतात, नाही नाही, जा मी करते हां तुझ्यासाठी काय करायचं ते. आता नैना मस्त तालात तोऱ्यात झोकत डोकत मस्त चाललेली आहे तिच्या खोलीमध्ये. आता कला स्वयंपाकघरात जाते तेव्हा तिची आई तिच्या मागे मागे किचनमध्ये पुन्हा जातात. आणि आता त्या म्हणतात, अगं कले, कंबर लई दुखते ग माझी, पण नैनी म्हणली की तिच्या आवडीचं काहीतरी बनव, पण मी काय म्हणते, आपण बाकीचं स्वयंपाक समजा जावई बापूंच्या आवडीचा बनवलं तर. कला म्हणते, कशाला, तुला फार पुळका येतो का ग त्याचा, त्याच्या आवडीचा स्वयंपाक बनवायला, आज का त्याचा वाढदिवस आहे का त्याचं लग्न आहे. आता त्या म्हणतात, अगो वाढदिवस नाहीये पण लग्न झालंय की माझ्या सोनुलीशी त्यांचं, पुन्हा कशाला लग्न लावायचंय. कला म्हणते, आई तू त्याला जास्ती भाव देऊ नकोस हं, तो डोक्यावर बसेल तुझ्या, शेफारलेला आहे तो, मला विचार ना, मी चांगलं ओळखते त्याला. आता या कलाच्या आई चिडतात आणि म्हणतात, काय ग कले, तुला काही समजतं का. अगं तुझा नवरा आहे ना तो, आपल्या माणसाबद्दल काहीही झालं आणि कसंही असलं ना माणूस, तरी चांगलं बोलायचं असतं. तू बघ ग जरा, किती चांगले वागतात तुझ्याशी जावई बापू, शिक जरा त्यांच्याकडनं. कितीही तुमच्या दोघांमध्ये वाद असले, भांडणं असले, तरी नवरा आहे ना तो तुझा, असं वागावं का नवऱ्याशी, चांगुलपणाने वागावं नवऱ्यासोबत नेहमी. कलाची आई बिचारी कलाला धडे देते चांगल्या संसाराचे. आता या म्हणतात की, अगं नवऱ्याचा मनात शिरायचं असेल तर पोटातून शिरावं लागतं आधी. आता कला चिडते आणि म्हणते, तो नवरा असो का भावरा असो, मला त्याच्या मनात पोटात कुठेच शिरायचं नाहीये, तो माझ्या कायम डोक्यातच शिरत असतो, आणि मी त्याच्या मनात शिरले काय आणि पोटात शिरले काय त्याला काही फरक पडत नाही, पण तो कायम तोऱ्यातच असतो, हे लक्षात ठेव. आता त्या कलाच्या आई तिच्या जवळ हात जोडतात आणि म्हणतात, कठीण आहे कले तू. आता कला म्हणते, मी कठीण वाटते तुला आणि तो काय सोपा वाटला का तुला. आता त्या कलाच्या आई म्हणतात, हो माझा जावई खूप सोपा सरळ आणि गुणी माणूस आहे. कला म्हणते, तो आणि गुणी माणूस, त्याला ना भेंडीची भाजी आवडत नाही, आता त्याला मुद्दाम नाही भेंडीची भाजी खायला लावली ना मी तर बघच. आता त्या म्हणतात, काय ग कले, तुला काही अक्कल आहे का ग, डोळ्यावरची झापडं उघड ना जरा. अगं उघड्या डोळ्याने बघ त्या माणसाकडे, अगं तो माणूस किती चांगला आहे, माझी कंबर धरली तर त्याने पटकन गादी आणून टाकली ग माझ्यासाठी. आता ही कला म्हणते, आई तुझ्या डोळ्यावर चांगुलपणाची झापडं आहे, त्याचं काय करायचं मी. अगं त्याने गादी आणून दिली ते दिसतं तुला,
पण तो मला किती वाटेल तसं बोलला, ते नाही दिसलं का तुला? तरी कलाची आई म्हणते, अगं ते दिसलं सगळं मला, तरी पण मी सांगते की ते खूप चांगले आहेत, ते तुला आज जमिनीवर झोपू देणार नाही बघ तू. आता कला म्हणते, झोपू देणार नाही? अगं आई, 24 तास मी त्या माणसाच्या सहवासात असते, मला माहितीये ना तो कसा माणूस. असं वाटतं ना धरावून 2 हाणावी. आता लगेच त्या कलाची आई तिला पुढे बोलू देत नाही आणि म्हणतात, चुप्प बस, तुलाच 2 फटके हाणायला पाहिजे. काय बोलतेस कला नवऱ्याबद्दल, तुला काहीच कसं वाटत नाही ग? आता कला म्हणते, आई तुला काही वाटतं का? अगं हाच तो माणूस होता ज्याने मला हाताला धरून घराच्या बाहेर हकललं होतं. अगं तो खूप निष्ठुर माणूस आहे, तुला काय माहिती तो कसा आहे ते. आता या कलाच्या आई म्हणतात, अरे बेटा, अगं संसार आहे हा शेवटी, किती म्हणलं तरी छोट्या मोठ्या गोष्टी कुरबुरी होत राहतात संसारामध्ये, असं ते काय धरून नसतं बसायचं पोरी, कसं कळणार ग तुला? अगं जावई बापूचा गैरसमज झाला, त्यांना वाटलं तू त्यांच्या आईला धक्का दिला म्हणून ते असे वागले. अगं तू तुझ्या आईसाठी म्हणजे तुझ्या आईवर प्रेम करते की नाही, तसं त्यांची आई नाही का, हाय का नाही? अगं म्हणून ते तुझ्याशी असे वागले असतील. पण एक गोष्ट ध्यानात ठेव कले, इतकं समज होऊन बी तो माणूस तुझ्या आईशी कसं वागतोय, किती सांभाळतोय तुला, तुझ्या आईला, त्यांचा मोठेपणा आहे बरं का हा. तरी सुद्धा कला म्हणते, तरी पण तो माणूस खूप खडूस आहे. आता या कलाच्या आई म्हणतात, अगं तुझा गैरसमज आहे ग बाई पोरी. कला म्हणते, नाही ग आई, हा तुझा गैरसमज आहे, माझा समज बरोबर पक्का आहे. मी त्या माणसासोबत राहते की नाही, अगं त्याला माहितीये ग आई मला कसा त्रास द्यायचा आहे ते. आता या कलाच्या आई विचार करतात, कसं समजू हिला. मग त्या म्हणतात, बरं हे बघ, आपल्या दोघींची पैंज लागली हा, ते जर आज तुला जमिनीवर झोपू देणार नसले तर. आता कला म्हणते, झोपू देणार नाही? अगं तुला इतकं पुळका आहे तुझ्या जावयाचा आणि इतका तुला विश्वास आहे, बर मी पण पैज लावते तुझ्यासोबत आणि दाखवून देते तुला कसा माणूस आहे तो. कला तिच्या आईच्या हातात हात देते आणि म्हणते, चल लागली आपल्या दोघींची पैंज. आता कलाची आई म्हणते, जर त्यांनी तुला जमिनीवर झोपू दिलं नाही तर मी सांगल तसं वागायचं, चालेल का तुला? आता कला म्हणते, हो चालेल, पण मी जर पैंज जिंकले ना तर मी चांदेकरशी कशीही वागले तरी तू आयुष्यभर त्याच्यामध्ये पडायचं नाहीस, कबूल आहे का तुला? अशी या दोघींची आगळी वेगळी पैंज लागली आहे. आता कलाची आई जरा विचार करते आणि म्हणते, कला म्हणते, ठरलं ना आई आता आपलं? मग आता त्या म्हणतात, हा ठरलं, बरं चल नैनीसाठी काहीतरी करते. असं म्हणून त्या आता काहीतरी करायला पुढे जातात. मग ही कला म्हणते, काय ग आई, तुझी तर कंबर धरली होती ना मगाशी? आता कलाला त्या म्हणतात, अगो होय की दुखते लई, पण कामाच्या नादात विसरले बघ, दुखायचे विसरले. आता लई दुखते पण तू नको काळजी करू, मी करते समधी कामं, तू नको टेन्शन घेऊ. कला आता बघतच राहते तिच्या आईकडे. पण आता संगीताताई खोटं बोलल्यात हे कलाच्या लक्षात आलं नाही, त्यामुळे त्यांचा जीव भांड्यात पडला. राहुल म्हणतो, नाही ना, बरं झालं तू तुझ्या हक्कासाठी लढलीस. आता काहीच्या काही डायलॉग दिलेले त्या दोघांना. तो राहुल म्हणतो, बरं झालं तू बोललीस, कला असती तर नसतं केलं आणि तू आहे तर करत नाहीयेत असं बोलली ना तू, त्यामुळे चांगलं झालं. नैना म्हणते, अरे मला माझा हक्क बरोबर कळतो, माझे हक्क जर मला कोणी देत नसेल ना तर ते भांडून मला हिसकावून घेता येतात. आता नैना त्या राहुल समोर बसते आणि त्याला म्हणते, हे बघ राहुल, मी ना तुझी बायको आहे, बायकोचा हक्क तर स्पेशलच असतो ना. राहुल म्हणतो, कशावर हक्क बजावायचा आहे तुला आता? आता ही नैना म्हणते, काय ना राहुल, तुला ना सगळं खूपच लेट कळायला लागलंय हा आजकाल. अरे हे बघ, मी की नाही म्हणजे मला असं म्हणायचं, दिवाळी येते, ही आपली पहिली दिवाळी आहे, स्पेशल आहे. माझ्या पहिल्या दिवाळीला तू स्पेशल गिफ्ट काय देणार आहेस मला? राहुल आता विचार करायला लागतो, काय गिफ्ट देऊ? बरं चल, तुझ्यासाठी मी तुला हवं ते गिफ्ट देईल. आता नैना खुश होऊन म्हणते, खरंच? तेवढ्यात राहुलला फोन आलाय म्हणून तो बाहेर गेलाय. आता नैना विचार करते, अरे वा मस्तच की, पण आता तिला वॉशरूमला जायचं असतं आणि ते पोटाचं तिने लावलंय ना ते काय साड्या बिड्या, त्या तिला अनइझी होत असतात. आता ती दरवाजा लावून घेते आणि ते सगळं काढून टाकते आणि वॉशरूमला जाते. असं नाही वाटत का प्रेक्षकांनो, मालिकेमध्ये काहीच्या काही दाखवतात, हे असलं काही फालतू बघून काय डोक्यावर परिणाम होतात, काय सांगावं प्रेक्षकांनो. पण या गोष्टीचं अनुकरण करू नये, कारण हे सगळं काल्पनिक असतं. आता या नैनाची आई येते वर तिच्यासाठी काहीतरी खायला घेऊन. नैना असते बाथरूममध्ये आणि ते गाठोडं तिथेच पडलेलं असतं. आता त्या नैनाच्या आई म्हणजे ते यायच्या आधी संगीताताई ते गाठोडं खाली पडून जातं त्या दिवाणवरनं आणि मग त्या येतात, नैने नैने आवाज देत असतात. आता नैना विचार करते, अरे देवा, मी दाराची कडी लावायची विसरले वाटतं. अरे देवा, शेट, आता काय करू मी? आता या कलाची आई म्हणतात, अगं ये नैना, सूप आणलं तुझ्यासाठी. नैना आतूनच ओरडते, आले आले.
नैना आता जरा विचार करते आणि तिच्या आईला ओरडून सांगते, अगं मम्मा ते सूप तिथे ठेव आणि तू खाली चालली जा, मला वेळ लागणार आहे. आता ती विचार करते, अरे देवा, ते गाठोडं तर मी तिथेच टाकून गेले. आता जर आईने बघितलं ना ते गाठोडं तर वाट लागेल माझी. आता या संगीताताई म्हणतात, अगं ते गरम गरम सूप आहे, थंड होईल ना, ये लवकर. आता नैना म्हणते, हो तू सूप खालीच घेऊन जा, नाहीतर मी खाली येते आणि मग पिते. जाताना कडी लाव हं दाराची, वॉशरूम मध्ये मला वेळ लागतो फ्रेश व्हायला. जा जा तू, आले मी. संगीताताई म्हणतात, लवकर ये नैने, मी जाते खाली मग सूप घेऊन. आता बघा प्रेक्षकांनो, ती तिची आई गेली की नाही याची खातरजमा करून घेते आणि मग बाहेर येते. बाहेर आल्यानंतर तिला ते गाठोडं तिथं पडलेलं दिसतं. मग ती विचार करते, थँक गॉड हे दिसलं नाही माझ्या मम्माला, नाहीतर मम्माने आत्ताच कांगावा केला असता आणि माझं भांडं फुटलं असतं. बरं झालं बाबा. माय गॉड, आता ही प्रेग्नन्सी किती दिवस मी अशी उचलून धरू, असं म्हणून ते गाठोडं तिथे पुन्हा फेकून देत असते. प्रेक्षकांनो, हे असं काहीही फक्त मनोरंजनासाठी बघत जा, हे सगळं फेक असतं. असं कधी खऱ्या आयुष्यात घडलं ना तर अवघडच झालं मग तर. काहीचे काही दाखवतात. असो, तर आता पुढे आपण बघतोय आबाजी आता तिथे असे जप करत बसलेले असतात. आता यावेळेला हे आबाजी एकदम डॅशिंग दाखवले बरं का. आता तिन्हीच्या तिन्ही सुनांना त्यांनी तिथे समोर बोलवलंय आणि आता या सगळ्या जणी म्हणतात, काय झालं आबा, तुम्ही बोलवलं आम्हाला? आता आबा म्हणतात, हो, आता सणावाराचे दिवस आलेत, आपल्या घरामध्ये बिहीनबाई आल्यात राहायला, तवा आपल्या घरामध्ये वादाचे प्रसंग जर घडले तर ते टाळायचा प्रयत्न करायचा. त्यांच्या समोर आपल्या घरातले वाद चव्हाट्यावर आणायची काही गरज नाहीये आणि कुठल्याही आईला आवडणार नाही की जिथं आपली पोरगी दिली आहे तिथे सारखे वाद होतात. तुम्ही जरा समजुतीनं आणि सबुरीनं घ्या. तुम्ही कराल का असं मी विचारत नाहीये, हे झालंच पाहिजे असा माझा आदेश आहे. मेरा वचन ही है मेरा शासन. असं म्हणतात ते. असो, आता त्यांचं म्हणणं मात्र अगदी बरोबर आहे प्रेक्षकांनो. ते म्हणतात, घरचा प्रमुख या नात्याने मी तुम्हाला आदेश देतोय, विरोध जर दर्शवायचा असेल तर इथेच दर्शवावा, बाहेर जाऊन तमाशा करू नये. आता सरोज मात्र उलटून बोलते आबाजींना. सरोजला खरंच ताळतंत्र उरलेला नाहीये. सरोज म्हणते, आम्ही काही बोललं तरी तुम्ही त्या कलाची आणि तिच्या आईचीच बाजू घेणार आहे. आता तुमचा आदेश न मानून आम्ही कोणाला सांगणार आहे? त्यापेक्षा आम्ही न बोललेलंच बरं. आबाजी म्हणतात, मला पण त्याच बाबतीत बोलायचं होतं. मनातले विषय काढून टाका आणि समजा काही चूक झालंच असेल, काही बोलायचंच असेल तर ते आपण नंतर बोलू शकतो. नंतर आपापसामध्ये. काय ग रोहिणी, बरोबर बोलतोय ना मी, पटतंय का तुला? रोहिणी पण उलटून बोलते आणि म्हणते, मला कशाला विचारताय डॅड, मी कोणाच्या आधेमध्ये नसते, मला सगळंच मान्य असतं. आता लगेच हे आबा म्हणतात, वय, मी पण असंच म्हणालोय, वयानं मोठा असल्या कारणानं आणि या घरचा कुटुंब प्रमुख असल्या कारणानं हा आदेश सगळ्यांनी पाळायचा. आता या तिघीच्या तिघी चालल्या जातात, पण रजनीताई मात्र एक शब्दही बोलत नाही प्रेक्षकांनो. याला म्हणतात खरी गृहिणी. इथे कलाची आई कलाला बेडरूम मध्ये जाताना आठवण देते, कले ध्यानात आहे ना आपली पैज. आता ही कला म्हणते, चल ना चल, तू पण वर चल आणि बघून घे काय तमाशा होतोय ते. आता कलाची आई आणि कला दोघी जणी निघाल्यात बेडरूम कडे. कलाची आई बाहेरून सगळा तमाशा पाहणार आहे. आता बेडरूमच्या समोर आल्यावर या दोघीच्या दोघी त्या अद्वैतला झाकून झाकून पाहत असतात. आता पाहत असताना या मायलेकीच्या डोक्याची टक्कर होते. आता कलाची आई तिला म्हणते, झा झा, मी इथे उभं राहून सगळं बघते आणि जरा हस, जरा स्माईल कर की. आता कला म्हणते, हा बघ तू आता कसा येतो ते. आता कला आतमध्ये आली आहे बरं का, तांबे पेला घेऊन. कला आता अद्वैतकडे बघत असते. अद्वैत जाम म्हणजे जोशमध्ये असतो असं म्हणायला हरकत नाहीये. आता अद्वैत म्हणतो, वा वा वा, आज काय छान झोप लागणार आहे मला, मस्त. काय मोठ्याच्या मोठा बेड आहे माझा, त्याच्यावर ममो गादी आहे, त्याच्यावरती मी एकटाच मज्जा मज्जा करणार मी. कला आता तिच्या आईकडे बघत असते बरं का. आता अद्वैत म्हणत असतो, प्रत्येकाला हेवा वाटावं ना, असं सुख आहे सध्या माझ्याकडे. आता मी शांतपणे या गादीवर बसणार, लोळणार, धिंगाणा करणार. मुद्दाम करतोय हा कलाला डिवचायला. आता मुद्दाम असा हळूहळू त्या गादीवर बसतो आणि म्हणतो, पांघरून घेणार मी आता, पडता क्षणी मी असा मस्त झोपणार, मला गादीवर झोप लागणार. कलाला झोपायला गादी नाहीये ना म्हणून तिला डिवचतोय. काय लहान लेकरासारखे भांडतात ते दोघं जण. आता कला तिच्या चटई आणि उशी घेते त्या कपाटातनं काढून. आता या कलाची आई बाहेरून सगळा तमाशा बघत असते. कला त्याच्याकडे बघत असते अद्वैतकडे. अद्वैत आता कलाकडे वाकून वाकून पाहत असतो. कला आता चटई टाकते आणि म्हणते, आता मी अशी खाली चटईवर झोपणार आता. कलाची आई म्हणत असते तिला लांबून, खाळू बोल ना जरा भवाने. आता एक अद्वैत म्हणतो, अरे ओरडून कशाला सांगतेस हे तू,
तू तरी काय करणार बिचारी बापडी, काय करणार, गादी गेली ना तुझी. आता शेवटी मला छान झोपायला लागतंय. पण छान झोपायला लागणं, छान झोप येणं ज्याच्या त्याच्या नशिबाचा भाग आहे म्हणा, ज्याचे त्याचे कर्म, असं म्हणतोय तो. आता कला बिचारी झोपली खाली. पण आता या संगीताताई विचार करतात, अरे देवा, मी समजत होते तसं काही घडे ना, मी करायला गेले एक आणि झालंच तिसरं, असं तर नाही ना झालं आता, कठीण आहे बाबा आता, असा विचार करतायत त्या आणि डोक्याला हात मारताय. पण आता अद्वैत एवढ्या जोरात ओरडत असतो आणि आता लोळत असतो त्याच्या गादीवर, अक्षरशः इतका किंचाळ्या मारतोय तो. या कलाच्या आई कानावर हात ठेवून घेतात. कला झोपायचा प्रयत्न करतीये चटईवर, पण तिला काही झोप येईना. पण आता अद्वैत वा 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 बाबा 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 बा असे काहीतरी काही घाण आवाज काढतोय त्या कलाला चिडवायला. कलाची आई विचार करते, देवा, माझ्याकडून काय होऊन बसले, हे पुन्हा वेगळे झोपणार वाटतं, अंबाबाई तूच कर आता काहीतरी. आता असं म्हणून त्या कलाच्या आई तिथून निघून जातात बरं का. आता अद्वैत त्या कलाकडे बघत असतो आणि विचार करत असतो, ही झोपली की काय खरंच. आता त्याने त्याच्या जवळ जे फुलदाणी आहे ना, त्याच्यातनं एक प्लास्टिकचे फुलं आहेत ना, ते हातात घेतलेत आणि आता कलाला डिवचायला, चिडवायला तिच्या कानापाशी वळवळ करतोय त्या फुलांना घेऊन. कला चिडते. आता ते प्लास्टिकचे फुलं लागणार नाही काहीला जोरात, त्या फुलाची दांडी टोचतो जोरात तिला. आता ती कला चिडते आणि म्हणते, चांदेकर तू वेडा झाला का काय, ते फुलाची काठी काय टोचतोयस रे मला, चांदेकर मॅड आहेस का. आता हिचा आवाज ऐकून तिची आई पुन्हा येते मागे बरं का. आता अद्वैत म्हणतो, ए तुझी गादी गेली ना, मज्जा येते मला, तुझं जे काही झालंय ना ते बघून मला मज्जा येते ग खरे. तुला खूप राग येतोय ना माझा, आता याला खाऊ का गिळू असं होत असेल ना तुला खरे, मला कळतंय ग, तुला काहीच करता येत नाहीये ना खरे, असं करतोय तिला. आता कला म्हणते, तू या वेळेला माझ्यासोबत चर्चा करणार आहेस का. आता अद्वैत म्हणतो, नाही चर्चा नाही करत आहे मी, तुला सांगायला आलोय, चल झोप चुपचाप वरती. आता कला त्याच्याकडे बघतच राहते आणि म्हणते, काय काय बोललास तू. आता तिची आई पण बघतच राहते. आता कला म्हणते, अद्वैत चांदेकर, मी माझं माझं मला मला करत असतो, तो मला म्हणतोय वरती येऊन झोप, शक्यच नाहीये चांदेकर, तुला माझ्यावर दयामाया दाखवायची काही गरज नाहीये. आता कला तिच्या आईकडे बघतच राहते लांबून. आता अद्वैत म्हणतो, दयामाया काही दाखवत नाहीये मी, मला माहितीये ना तू काय करशील, उद्या जाशील आबांसमोर उभी राहशील, माझ्या चुगल्या करशील, त्यांना सांगशील, बघा तुमचा नातू मला चटईवर झोपवतो, माझी कंबर दुखते, माझी पाठ दुखते त्याच्यामुळे, अशा उगाच चुगल्या करशील. आबांनी तुला दयामाया दाखवलेली मला नकोय, कारण तुझा जो प्लॅन आहे ना तो मला कळत नाही असं समजू नकोस. पण आता कलाला असं कळतंय की आपली आई जिंकतीये, त्यामुळे कला जरा नाटकं करतीये बरं का वर झोपण्यासाठी. आता तिची आई म्हणत असते, झोप चुपचाप वर, अशी खुणवत असते. पण आता कला डोक्याला हात मारते आणि म्हणते, माझ्याच नशिबी हे सगळं काय यावं देव जाणे. आता अद्वैत म्हणतो, का त्याचा काय संबंध. आता कला म्हणते, जा रे बाबा तू. आता अद्वैत म्हणतो, बोल ना बोल, थांबलीस का बोलायची, तू जर आता काही बोललीस तर मी लगेच आबाजींना जाऊन तुझं नाव सांगेल. कला म्हणते, तू काही बोल पण मी वर झोपणार नाहीये. कलाची आता लांबून दात खात असते तिच्यावर. आता अद्वैत म्हणतो, याला काय अर्थ आहे, मी सांगितलं ना तुला झोप म्हणून. कला त्याचं ऐकत नाही आणि चुपचाप पुन्हा चटईवर झोपते. आता कलाच्या आईला एवढा राग येतोय तिचा, पण आता अद्वैतने काय केलं असेल प्रेक्षकांनो, दिस इज टू मच. आता तो उठतो आणि तिची चटई आहे ना तो झोक्यासारखी झुलवायला लागतो. कला उठते पुन्हा आणि म्हणते, अरे 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 काय करतोय चांदेकर. आता कला आधी तिच्या आईकडे बघते, कारण तिला ऑकवर्ड फील होत असतं हे सगळं तिची आई बघते म्हणून. आता ती म्हणत असते, चांदेकर तू वेडा झालायस का, काय हे सोड, काय करतोय सोड मला. अरे आता तिचा आवाज पण बसलाय बिचारीचा माझ्यासारखाच. आता ती कलाची आई तिला खुणवत असते, जा ना चुपचाप झोप ना, काय हट्टी आहे ना ही पोरगी, एवढे जावई बापू सांगताय तरी बी ही उठायला तयार नाहीये. आता अद्वैत ती चटई झुलवतो आणि म्हणतो, ए तू जर आता वर झोपली नाहीस ना तर रात्रभर असंच फिरवत राही ना तुला. आता कला म्हणते, ए बाबा येते मी वर झोपायला, सोडते आधी खाली. मग अद्वैत ती चटई सोडतो पण वेगळ्या डायरेक्शनला. आजचा भाग टीव्हीवर बघा तुम्ही, मजा येईल बघायला तुम्हाला. आता कला विचार करते, काय हा माणूस आहे विचित्र. पण आता तिला तिच्या आईची पैंज लावलेली आठवती आणि तिच्या लक्षात आलंय आता आई जसं सांगेल तसं आपल्याला वागावं लागणार आहे. आता अद्वैतची मजा येणार आहे प्रेक्षकांनो यापुढे LPचे भाग बघायला. तर आता
इथे त्यांनी हा भाग संपवलाय, पण पुढच्या भागामध्ये तुम्ही बघणार आहात या कलाची आई फरशी पुसत असतात. त्यामुळे कला म्हणते, आई तू असं का करतेस? रोहिणी म्हणते, काय करणार, सगळे नोकर सुट्टीवर चाललेत ना. आता ही अंजू आणि बाकीचे सगळे सर्वंट ते बिचारे बळजबरी सुट्टीवर चालले असं दिसतंय. ते म्हणतात दिवाळी आहे त्यामुळे आम्हाला घरची आणि इथली कामं नाही जमणार. आता हा रिकामा टेकडेपणा कोणी केलाय हे मला कमेंट करून सांगा तुम्ही. हे सरोजचं काम आहे की रोहिणीचं? या मालिकेचा प्रोमो सुद्धा आलाय 4 नोव्हेंबरचा. आता अद्वैत सगळ्या नोकरांना पुन्हा बोलावून घेतो, कलाची फजिती होत असते ना म्हणून. तर प्रेक्षकांनो, अशाच पद्धतीने या दोघांतले प्रेमाचे क्षण असेच फुलत जाणारे हे मात्र नक्की. सणवार असून सुद्धा तुमच्या सगळ्यांच्या मनोरंजनामध्ये खंड पडू नये म्हणून या मालिकेचा खास रिव्ह्यू तुमच्यासाठी देते. तर एखादा लाईक करा की, छान वाटेल मला तुम्ही ॲप्रिशिएट केलं तर आजचा भाग कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा. तुमच्या कमेंटची मी वाट बघत असते. आणि तुम्हा सगळ्यांना शुभ दीपावली. पुन्हा एकदा आजचा भाग आवडल्यास चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका. लवकरच माझे 1 लाख सबस्क्रायबर पूर्ण होवोत अशी प्रार्थना करते तुमच्याकडे. तर नक्की चॅनल सबस्क्राईब करा हं प्रेक्षकांनो. भेटूयात उद्या सकाळी पुन्हा एकदा. तोपर्यंत धन्यवाद.